ठीक आहे. पवार साहेब त्यांचा स्वभाव, ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही. मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या, जे लीडर लोक करतात, बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात आणि संध्याकाळची सभा, अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं, पण ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना पाहिजे ते करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे, तो बदलणं शक्य नाही. दादा याच मुलाखतीचा एक प्रश्न आहे की शरद पवार साहेब म्हटले की ज्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडलाय त्यांना पक्षात पुन्हा नो एंट्री आहे. दिवाळी तुम्ही दरवर्षी एकत्रित साजरी करता, पण त्यांना यावेळेस तुम्ही ना इतके काहीतरी त्याच्यातनं अर्थ काढता. अहो, निलेश लंकेने पक्ष सोडलेला होता, निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन. हे कशाचं आलंय? तुम्ही काय घेऊन बसलाय? हे फक्त सांगायचं असतं, याच्यात काही तथ्य नाही. मी तुम्हाला नेहमीच सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, कुणी कुणाचं कायमचं विरोधक नसतं. हे उगीच मोठे लोक काही बोलले की हे असं बोललेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बोलणारे बोलणारच. त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायचीच आहे. लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दादा, विद्याच्या बँकेची चौकशी सुरू आहे, आपण नाकारला होता विद्याची बँक. मी काय नाकारलं होतं? तुम्ही म्हणाला की ती बँक पूर्वीचे फोटो असू शकतात. नाही, मी नाकारलं नव्हतं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे, तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणची ती बँक आहे, त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी, पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात. मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहायला मिळेलच. काही माझ्या नावाने कापू नका, अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावेत आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय, कुणी केलंय, काय केलंय, ती माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार हेही कळेल, नसेल केलं तर त्याच्यातला अर्थ. दुसऱ्या मुलाखतीमध्ये पवार साहेब असंही म्हणतात की पुलोच, तुम्ही जे सातत्याने म्हणता की पुलो ज्यावेळी शरद पवारांनी तो केलं होतं त्या पद्धतीची आत्ताची ही परिस्थिती कशी? आता शरद पवार हे नाकारतायत, कारण त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले झेंडे बाजूला ठेवून एक सरकार स्थापन केलं होतं. जनता पक्ष होता त्यावेळेस. जनता पक्षाचे 100च्या पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले होते, जसं आता भाजपचे आलेले. साधारण बघा थोडेफार साम्य काय. त्यावेळेस 41 आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले, जनता पक्षाने सपोर्ट केला, पुलोद अस्तित्वात आलं. आता 40-50 आमदार घेऊन एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतली आणि त्यांना भाजपाने सपोर्ट केला, एकनाथराव मुख्यमंत्री झाले. हे साधारण सेमच आहे ना. 105 त्यावेळेस पण असेच काहीतरी 105 का काहीतरी होते. 100च्या पुढे होते एवढं माहिती आहे. आताही 100च्या पुढे भाजपचे आमदार आहेत, हेही सत्य आहे. तर काल एक महत्वाची डेव्हलपमेंट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात भाषण करताना म्हटलेलं आहे की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले मोदी, अंबानी आणि अडाणींकडून. त्यामुळे राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही. उद्धव ठाकरे म्हटले की तर त्यांची चौकशी करा. काँग्रेसने मागणी केली ईडी किंवा सीबीआय चौकशी करा. उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द का करत नाही. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुम्ही आता फार पंतप्रधानांनी असं सांगितलं, फारच आम्हाला वरपर्यंत बोलतो. महाराष्ट्राच्या पुरतं बोला, मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे. त्याच्या संदर्भात मला यत्किंचितही माहिती नाही. कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत त्या ओतूरला माझी शेवटची सभा झाली, प्रचंड मोठी सभा झाली. अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो. मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय, काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही, कारण मला वेळच नसतो. दादा, अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत असंही म्हणतात आणि ते महाराष्ट्राची जनता ही स्वीकारणार नाही असं शरद पवारांनी. अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवतोय ते दादांत खोटं आहे. आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो. आम्ही काही कुणाच्या सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही. दादा, जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती कमी झाल्यामुळे आज विरोधी पक्षाचे सगळे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. शेवटच्या 1 तासामध्ये 10-12% मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढते, ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही त्यांनी उल्लेख केला की एवढी मतदानाची टक्के वाढते कशी काय? त्यांचे बूथला एजंट नव्हते. प्रत्येक पक्षाचे बूथला एजंट असतात.
साधं सरळ गणित आहे. त्यांच्या हातात कॅमेरे असतात, तुमच्यासारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला कुठं काय चाललंय. त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, इतरांच्या एवढं नाहीये पण थोडं बहुत आहे, त्याच्यात 6 वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये उभे असतात ते सगळं मतदान 5 ते 6 किती रे साधा प्रश्न विचारतात. ते काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार. तुम्हालाही माहितीये की 5 वाजून 5 मिनिटांनी तुम्ही तिथं गेला तर 6 वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात ती लाईन 100, 150, 200ची असली तरी 7-7:30 पर्यंत ते होतं. पण धरताना काय धरतात, 2.5 तासाचं मतदान धरत नाही, 5 ते 6च मतदान धरतात. आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण 40, 42, 43 टेम्परेचर होतं. थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मताला बाहेर पडतात. ऊन नसतं, असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते. दादा पाटलांनी एक विधान केलं होतं बारामतीतून की शरद पवारांचा पराभव करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे, त्याचा काही परिणाम? ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही तथ्य नव्हतं. नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं? साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे. त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. बोलले ती चूक आहे, मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं. नाही, मी ज्योतिष नाही रे बाबा, त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे. दादा 2 दिवसापूर्वी वारजेमध्ये फायरिंग झालं, सातत्याने पुणे शहरामध्ये फायरिंगची घटना घडत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा का आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते लगेचच आम्हाला नोटीस लागते. हे सगळं काम आता दोन्ही CP पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला काय SP यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादा शिरूरमधून दादा घरातलाच उमेदवार देणार होते, मात्र सर्वे अमोल कोल्हेंच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या. हे दादांत खोटं आहे. रोहितला काय झालंय, थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला, आधी करते काही पण बडबडायला लागला. ते गुंडांचा एक विषय दादा तुमच्या याच्यामध्ये गायवाळ प्रचार करत होता असा आणि व्हिडिओ शेअर झाला होता मधल्या काळात. तो मावळ मुळशीमध्ये काही गुंड तुमचा प्रचार करत होते. मला नाही माहिती, मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं. आम्ही असलेले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमभाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आजमवर विश्वास ठेवला कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला आणि कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा शिरूरची तुम्ही बैठक घेतात, पण काही दिवसापूर्वी अमोल कोल्हे यांनी एक ड्राफ्ट काढला ज्यामध्ये 3 टर्म खासदार असतानाही शिरूरसाठी आढळराव पाटील यांनी काही नाही केलं, काही मागितलं नाही संसदेत. फक्त टॉर्पिडोची काम असतील किंवा सबमरीनची काम असतील त्या संदर्भात फक्त त्यांनी माहिती घेतली. त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवांनी उरळी कांचनच्या सभेमध्ये दिलेलं आहे. जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले, दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, तिसऱ्या वेळेस पण निवडून आले.
आणि 4थ्या वेळेस ते पराभूत झाले, ते फार काही मतांनी पराभूत झाले नाही. उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की 15 वर्षामध्ये यांची कारकीर्द शिवाजीराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द, त्याची तुलना करा. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघालेली होती. हे त्रिवार सत्य आहे. याला मी कित्येक बैठका घेतल्या की नका देऊ नका देऊ नका देऊ, तुम्ही असं करू नका, 5 वर्ष संपू द्या. काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले. ते म्हणले दादा आमच्याकडे तर 5 वर्षात ते फिरकलेच नाही. त्याच्यावर उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही. अरे काहीतरी आरोप करायचे, त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा, रेकॉर्ड काढा की शिवाजीरावांनी 15 वर्षात कुठले प्रश्न विचारले, कुठले काय केले. पण एकंदरीत शिवाजीराव पाटील कामाचा माणूस आहे आणि त्यांनी 5 वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता. 5 वर्षात त्यांनी ह्या न त्या प्रकारे एकनाथराव शिंदेची मदत घेऊन, माझी मदत घेऊन, दिलीपरावांशी चांगले संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी डीपीसी मध्ये देखील यंदा काहीतरी 41 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास कामं करता तो निधी उपलब्ध करून दिला. दादा तुम्ही सुद्धा एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे, ज्यामध्ये राज्यसभेच्या जागेसंदर्भातला एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तुम्हाला एक राज्यसभेची जागा मिळालेली आहे. ती जागा नेमकी पार्थ पवार त्या जागेवरती त्यांची वरती लागणार का काय? आम्हाला जागा मिळालेली आहे सातारच्या संदर्भात. सातारची जागा आम्ही सिटिंगची सोडली म्हणून सातारच्या जागा सोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती सातारा जिल्ह्यातलीच आम्ही तिथं राज्यसभेला देणार आहे. काही आपली हरकत. दादा आता राजकारण 4 तारखेनंतर वेगळ्या पद्धतीचे विषय होईल की कुणाची सत्ता येईल किंवा काय. त्यानंतर तुम्ही पवार साहेबांना भेटायला जाणार का? कारण की राजकारणाचे ठिकाण राजकारण करायचं साहेबांची हे बघता असं काही चित्र पाहायला मिळेल का महाराष्ट्राच्या राजकारणात? मी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही. मला त्याबद्दल लगेच काही सांगता येत नाही. मी त्या वेळेसचे निर्णय त्या वेळेस घेत असतो. 4 तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते 9 तारखेला अजित पवार ठरवत नाही. अजित पवार ऑन दी स्पॉट त्या वेळेसचे निर्णय त्या वेळेस ठरवत असतो. भाषण करताना मी कुठलं वाचून भाषण करत नाही. एखादा कुठला पॅरा असेल, काही ऑर्डर काढलेली असेल तर माझ्या मनात जे येतं, माझ्या सद्वृत्तीला म्हणून जे मला वाटतं बोलावचं ते मी बोलत असतो आणि पुढे जात असतो. थँक्यू दादा.